डोंगर असणाऱ्या ठिकाणी MIDC होऊच कशी शकते हा एक प्रश्न आहे. तळाला त्यांनी भेट दिली नाही. प्रश्नाला हा लागलेला कलंक आहे निश्चितपणे. जी गुवाहाटीला गेलेत त्याचा सगळे ते नाराज दिसतात सगळे. आता तुम्ही लोक म्हणजे डोंगर कापारीत कुठं येऊन MIDC होणार? योग्य नाही, ते ठिकाण योग्य नाही असा रिपोर्ट आहे त्या एकूण कागदांपर्यंत रस्ता धरला त्याच्यात जवळजवळ 7 गुंठे जमीन माझी गेली आहे. 7/12 डायरेक्ट MIDCची नावं लागली. जास्त चाललंय. हे फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्यावरती नाराज आहेत लोक. आमदार वगैरे एक तर आलेच नाहीत. आंबेडकर साहेब हा विषय असा येतो की आंबेडकर साहेबांनी फक्त हे कॉन्ट्रॅक्टरच जपलेत. आता थोडे दिवसापूर्वीच मागच्या थोडा पाऊस झाला त्या काळात बऱ्यापैकी अपघात झाले आणि ₹1.25 कोटी खर्च त्यावरती पडतो. हे भयानक चित्र. रस्त्यांचं निकृष्ट काम. आता आपल्या गावात कौलवात वरून खाली येताना पहिल्यांदा जो रस्ता दिसतो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा. दर्शक हो नमस्कार. राधानगरी विधानसभा मतदारसंघात सध्या आम्ही फिरतोय. मी सध्या कौलवमध्ये आहे. काही स्थानिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहे. काय सध्या कौलवमधलं वातावरण विधानसभेच्या अनुषंगानं काय आहे? काय कौलवमध्ये अजून नेतेमंडळींचं जे काय ठरेल त्या अवलंबून राहणार. अजून नेतेमंडळींनी काय तसं ठरलेलं नाही. असं एक 5-6 गट आहेत. गटानंतर जे म्हणजे अजून चर्चेत असं काय आलेलं नाही की कोण उमेदवार काय ते नेते ठरवतील त्यावर अवलंबून राहणार सगळं. काय नेमके कौलवातली काय राजकीय स्थिती काय, गट काय आहेत काय, किंवा कसं समीकरणं कशी आहेत कौलवमधली? गट तट बरंच आहेत. गट तट 5 आहेत. पण अजून त्या जे राजकीय दृष्टिकोनात ठरेल त्यावर अवलंबून सगळं राहणार. मात्र राजकीय ह्याच्यात असलं तरी आता लढत ही आपण विचार केला तर मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच असणार आहे. मग कौलव किंवा तुमच्या मतदारसंघातलं वातावरण कसं आहे? काय कौल आहे मतदारसंघात? आता अजून तरी आम्हाला कौलवमध्ये आज काही कळलेलं नाही. कौलव ना मतदारसंघात का नाही, मतदारसंघात आम्ही फिरलेलो नाही. काय सांगणार तुम्हाला हा प्रश्न आहे. म्हणजे अजून संदिग्ध आहे. अजून काय आता इथून पुढे वातावरण जे काय ठरेल त्यावर राहणार. अजून आम्हालाच काही कळलेलं नाही वातावरण काय सांगणार हा प्रश्न आहे. बरं, वातावरण ते कोण ठरवणार? स्थानिक नेतं? नाही स्थानिक नाही, समाज ठरवणार. स्थानिक नेत्यांचं जे काय ठरेल त्या पद्धतीने चालणार. आणि भागात जे आता काय चाललंय अजून त्यात काय कुठंच काय कळलेलं नाही. आता इथनं पुढं फायनल होणार, त्यातनं सगळं चालत राहणार. कोण कसं काय कसं असा विषय होईल. बरोबर. प्रमाणे हनुमान मंदिराच्या समोर आहे. काही स्थानिक नागरिक आहेत आपल्यासमोर. काय सांगाल कौलवमध्ये काय वातावरण आहे? विधानसभेच्या अनुषंगानं कशी समीकरणं असणार आहे? कौलवमध्ये जे गटातटाचे लोक आहेत त्यामध्ये जास्त करून धैर्यशील पाटील कौलवकर यांचा गट म्हणजे ग्रामपंचायतीच्या मतानुसार बघितलं तर. आणि तो त्या पद्धतीनं विधानसभेला किपी पाटलांनी चांगल्या पद्धतीनं मतदान होईल. किपी पाटलांना? कारण काय? कारण गटच मोठा आहे. तर बरं, इथं गट कामं केल्या तिथं पाठीमागच्या 10 वर्षात. राधानगरीचं बघितलं नाही तर लढत ही मुख्यतः धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशीच होणार आहे. थेट लढत तीच असणार आहे. प्रमुख चेहरे तेच असणार आहेत. तर तुमच्या विधानसभा मतदारसंघाचं वारं काय म्हणते? विधानसभा मतदारसंघात आत्ता जर परिस्थिती बघितली तर तुम्ही म्हणताय तसं धनुष्यबाण आणि मशालमध्येच खरी लढत होणार. परंतु यामध्ये उमेदवार आणि कोण उभा राहणार याच्यावरती बरंचसं गणित अवलंबून राहील. बरं, ते झालं जर तरची समीकरणं. पण कौलव गेल्या काही महिन्यांपूर्वी एका आंदोलनानं जिल्ह्याच्या पातळीवर चर्चेला आलं. ते आंदोलन होतं MIDCसाठीचं. तर कौलवकर म्हणून तुमची भूमिका काय होती? नाही, आम्ही त्या समितीतच काम केलं आहे. गायरान कृती समितीच्या समितीमध्ये. तर जास्तीत जास्त करून लोकांच्या ज्या काही या गावच्या अडचणी आहेत शेतीच्या त्या दूर व्हाव्यात याकरता ते आंदोलन केलं होतं. आणि गावची तेवढीच जमीन शिल्लक आहे ती जाऊ नये म्हणून आम्ही आंदोलन केलं. परंतु सध्याच्या आमदारांनी आम्हाला इथं येऊन ह्या स्थळाला त्यांनी भेट दिली नाही. तरी पण आम्ही आंदोलनाची पवित्रा घेतला आणि राज्याचे उद्योगमंत्री सामंत साहेब यांच्याकडनं त्याबाबतचं उपोषण मागं घेण्याचं आम्ही जे पत्र मिळवलं त्यानुसार ते आंदोलन तात्पुरतं आम्ही थांबवलेलं आहे. परंतु भविष्यात जर आमच्या गावामध्ये जर तशी परिस्थिती आली तर परत उग्र आंदोलन आम्ही उभा करू शकतो गावाच्या मागे. नेमकी किती जमीन होती ती विद्यमान आमदारांच्याकडं कशासाठी घेण्यात आली होती आणि त्याचा हेतू काय होता आम्हाला समजू? आता यामध्ये MIDCसाठी त्यांनी आरक्षित जमीन जी केली होती त्यामध्ये बरीचशी जमीन ही डोंगर उताराची आहे. आणि त्या ठिकाणची जमीन MIDC उभा करत असताना जी आवश्यक आहे तेवढी जमीन त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. तरी पण त्यांच्या काही मंजुऱ्या घेऊन
आणि खाजगी जमीन काही रस्त्याकरता घेऊन तो जो काही त्याने उपक्रम राबवला होता तो गावाच्या दृष्टीनं चुकीचा होता, म्हणून आम्ही आंदोलन उभा केलं होतं. त्या प्रश्नाचा कौलो MIDCच्या प्रश्नाचा विधानसभेच्या मतांवर किंवा या आसपासच्या मतांवर काय परिणाम होणार असं वाटतंय? नाही, ते काय झालं आहे, या गावामधली जी काही त्या आंदोलनामध्ये ज्यांनी साथ दिली नाही त्यांना परिणाम होणार की. आता थांबवण्यामध्ये ज्यांनी प्रयत्न केले इथल्या गावच्या पुढारी लोकांनी किंवा आमच्या नेते मंडळींनी, त्यांच्यामार्फत त्यांना चांगल्या पद्धतीनं ज्यांनी आम्हाला इथं येऊन भेट दिली त्यांच्याकडं आम्ही जास्तीत जास्त लोक कल देतील असं वाटतं. काय सांगाल, विधानसभेचं वातावरण काय आहे? धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत होणार आहे, तर कौलकर म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे? मुळात एकूण महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बघितला तर महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण ह्या महाराष्ट्राकडे बघतो. पण याच महाराष्ट्रामध्ये इथून गुवाहाटी प्रवास आणि गुवाहाटी ते परत गोवा परत मुंबई हा प्रवास बघितल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राला हा लागलेला कलंक आहे निश्चितपणे. कारण महाराष्ट्राची विचारसरणी अशी खोक्याची वगैरे नव्हती, त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्याचा परिणाम निश्चितपणे दिसणार आहे. त्याचा परिणाम दिसणार म्हणताय, पण कौलो काही दिवसांपूर्वी एका आंदोलनानं राज्याच्या जिल्हा पातळीवर चर्चेला गेलं, तर त्या अनुषंगानं तुमची भूमिका काय असणार आहे किंवा कौलकर म्हणून काय नेमकं काय घडलं होतं? मुळात एखाद्या ठिकाणी कौलोसारखं राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या गावामध्ये एखादा प्रकल्प तुम्ही आणताना ग्रामस्थ म्हणून किंवा एक गावचा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मी कधीही ह्या गोष्टीला विरोध केला नसता. पण या विद्यमान आमदारांनी, माझे चांगले मित्र आहेत त्यांनी जो काही पायंडा पाडला की कुठल्याही प्रकारे गावचा विचार न करता, गावची परवानगी ग्रामपंचायतीची न घेता कसा काय तुम्ही उद्योग आणू शकता ह्या गावामध्ये? म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचीच त्याला परवानगी? अजिबात ग्रामपंचायतीची परवानगी नव्हती. कारण माहितीच्या अधिकाराखाली जी आम्ही काही माहिती घेतली त्यामध्ये ग्रामपंचायतीचा कोणत्याही प्रकारचा ठराव त्यामध्ये नव्हता. आणि मुळात कौलवसारखं गाव जिथं क्षेत्र कमीच आहे, कौलवमध्ये 750 एकर एकूण क्षेत्र आहे ह्या गावचं. शेतीसाठी म्हणून जे काही क्षेत्र आहे, या बाजूला नदी आहे, या बाजूला डोंगर आहे. आणि मग डोंगर असणाऱ्या ठिकाणी MIDC होऊच कशी शकते हा एक प्रश्न आहे गावच्या दृष्टीनं. आणि मुळात परवानगी घेण्यापूर्वी असा कुठलाही प्रकल्प कसा येतो आम्हाला कळत नाही की एखादी मुंबईवरनं कमिटी येते, परस्पर गावाला न विचारता येऊन जाते आणि 1.25 कोटी रुपये खर्च त्यावरती पडतो. हे भयानक चित्र आहे, म्हणजे हे वास्तव आहे आणि हे पूर्णतः चुकीचं आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता केलेली ही गोष्ट म्हणजे ह्याच्या पाठीमागं निश्चितपणे काहीतरी काळबेर आहे. बरं, याला मग तुम्ही ग्रामस्थ म्हणून विरोध केला होता का? मग विरोध केला असता तर ते त्याच वेळी का थांबलं नाही? आंदोलनाची वेळ कौलवकरांवर आली का? हां, आता याच्यामध्ये काय झालं, मुळात गावच्या दृष्टीनं आणि एकूण पंचगंगा बचाव मोहीम जी काही राबवली गेली त्या दृष्टीनं, म्हणजे स्वतः कलेक्टरसुद्धा या जिल्ह्याचे त्यावेळी त्या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते की प्रदूषणाच्या अंगानं पंचगंगा वाचली पाहिजे. आता जिथं ह्यांनी MIDCचा घाट घातला होता, ज्याचं मोजमाप केलं होतं, त्या ठिकाणी दोन्ही बाजूला, एक पश्चिमेकडे आणि एक पूर्वेकडे जीवन झरे वाहत आहेत पाण्याचे बारमाही. आणि ते बारमाही वाहणारं पाणी वरच्या शेतीच्या उपयोगाला तर येतंच, पण ते पाणी सरळ 2 ओढ्यांच्या माध्यमातून नदीला मिसळतं. मग MIDC सारखा प्रकल्प आणताना, कारण मी स्वतः आता कागल MIDCतलं चित्र बघितलेलं आहे, पट्टणकोडोली असेल किंवा तळंदगे असेल, त्या ठिकाणची माणसं रात्रभर ओढ्याच्या काट्या घेऊन बसतात. कारण या कंपन्या रात्रीच्या वेळी घाण पाणी जे आहे त्या कंपनीचं ते नदी ओढ्यांना वगैरे सोडतात आणि त्यामुळे तिथं शेती नापीक होऊ लागलेली आहे. ती वेळ कौलवर येऊ नये. आणि ती कौलवर म्हणण्यापेक्षा इथून खाली जे काही पाणी जाणार आहे, इथून खाली जे पुढं काही पाणी जाणार आहे, एक तर बऱ्याच वेळेला परितेच्या खाली जर आपण बघितलं तर तिथल्या लोकांना दूषितच पाणी मिळतं. ते जरी करवीर तालुक्यातले असले तरी माझ्या भारतातले नागरिक आहेत. आणि मग त्यांना ते पाणी दूषित जातं, पुन्हा आम्हाला दूषित पाणी, म्हणजे एवढं स्वच्छ पाणी शाहू महाराजांच्या विचारानं आम्ही पितोय, आरोग्य आमचं सगळ्यांचं चांगलं आहे, तो प्रॉब्लेम झाला तर प्रदूषणाच्या दृष्टीनं वाईटच आहे. आणि ही जमीन म्हणजे कुणीही एखाद्या संज्ञानाला सांगायला लागू नये किंवा सुज्ञाला सांगायला लागू नये की ती जमीन MIDCची नव्हेच
म्हणजे त्याचा सर्वेसुद्धा केला गेला, सर्वे केला गेला. त्या सर्वेमध्ये बेंगलोरच्या कंपनीने जिनं सर्वे केला तिने ती जमीन योग्य नाही, ते ठिकाण योग्य नाही असा रिपोर्ट आहे त्या एकूण कागदांमध्ये. हां, आणि मग हा का घाट घातला हेच माहीत नाही. मग या संदर्भानं आपण विद्यमान आमदारांच्याकडे गेला होता किंवा कौलकर नाही म्हणतायत ही भूमिका आपण मांडली होती का? हां, आम्ही निवेदनही त्यांना दिलेलं होतं. प्रत्यक्ष मी सुद्धा त्या शिष्टमंडळामध्ये होतो. आम्ही भेटल्यानंतर मुळात प्रश्न असा आहे तुम्ही विचारलेला, त्याचं उत्तर मी असं सांगतो तुम्हाला की गावामध्ये तुम्ही प्रकल्प आणत असताना किंवा MIDC आणत असताना गावच्या बॉडीला तरी विचारात घ्यायला पाहिजे होतं, पंचायतीच्या किंवा तुमचे म्हणून जे नेते सगळेच तुमचे संबंधित आहेत त्यातल्या एखाद्या नेत्याला तरी कौलवच्या विचारलं असतं तरीही बरं झालं असतं. म्हणजे कुणालाही विश्वासात न घेता आम्ही भेटलो जाऊन त्यांना. त्याच्या अगोदर पण चर्चा झालेली होती. पण आंदोलनाची वेळ का आली ते तुम्हाला सांगतो. परस्पर एक कमिटी येऊन गेली आणि त्यावेळी आम्हाला ग्रामस्थांना समजलं की गावात MIDC होते. म्हणजे तोपर्यंत गावच्या एकाही नागरिकाला माहीत नव्हतं की इथं MIDC येणार आहे की नाही. मी जाणीवपूर्वक विषयाचं गांभीर्य म्हणून आपल्याला विचारतोय की खरंच होणार आहे, मंजूर झाली तोपर्यंत ग्रामस्थांना ही गोष्ट माहीत नव्हती. अजिबात कुणीही ग्रामस्थांना सांगावं मी मारुतीच्या मंदिर आहे, मी देव मानत नाही, पण तरीही शपथ घेऊन सांगणारी माणसं हे कुणालाही गावात माहीत नव्हतं. तरी देखील हा घाट घातला गेला होता. हे सगळ्यात वाईट आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न तर होताच. रोजगाराच्या दृष्टीने म्हणाल किंवा त्यांनी परत एक प्रश्न असा सांगितला होता की आम्ही मिनी MIDC आणणार आहोत आणि मिनी MIDC मधले प्रोजेक्ट असे असणार आहेत की त्याला पाणी लागणार नाही. म्हणजे त्या प्रोजेक्टना पाणी लागणार नाही. त्यामुळे मला माहीत नाही, फक्त मला एक गोष्ट माहीत आहे माझ्या ज्ञानाप्रमाणे की फक्त पिठाची गिरण किंवा भाताची गिरण त्याला फक्त पाणी लागत नाही. नाहीतर कुठलाही प्रोजेक्ट असा नाही की बिन पाण्याविना चालत नाही. त्यामुळे पाणी हे लागतंच. त्यामुळे हे चुकीचं होतं. हे सगळं आजूबाजूच्या ग्रामस्थांनासुद्धा, गावातल्या खेडोपाड्यातल्या माणसांनासुद्धा माहीत नव्हतं. ते असं म्हणायला लागले की MIDC. मग मी असं म्हणतो आमच्याकडे MIDC आणण्यापेक्षा विद्यमान आमदारांनी आपला एक शैक्षणिक हब निर्माण केला. तसं कृषी कॉलेज आम्हाला द्यायचं होतं गावकऱ्यांनी, आम्ही सहज गावकऱ्यांनी जमीन दिली असती. विरोध तो नव्हताच असा. आणि मुळात म्हणजे गावकऱ्यांना प्रगती पाहिजे आहे, मात्र त्यातनं होणारं प्रदूषण तुम्हाला रोका नको आहे. अगदी प्रदूषण नको आहे. आणि प्रदूषण नको आहे पेक्षा मी असं म्हणतो हा मुद्दा चर्चेत आला म्हणजे महेश पाटील आणि योगेश पाटील या दोन गावातल्या ग्रामस्थांच्या 7/12वरती डायरेक्ट MIDCची नावं लागली. ही गंभीर बाब आहे. म्हणजे थेट खूप गंभीर बाब आहे ना. थेट एखाद्या माझ्या जमिनीवरती शेवटी माझा त्या 7/12ला नाव आहे, मला माहीत आहे मी शेतसारा भरतोय किंवा मी घरफाळा भरतोय, ही जमीन माझी नाही आहे मला माहीत आहे, हे सरकार आहे. पण जेव्हा ती माझ्या अखत्यारीत आहे, माझं तिथं नाव आहे 7/12ला, त्यावेळी 100% मला विचारल्याशिवाय ती जमीन कोणीही खरेदी करू शकत नाही किंवा कोणी नावावर करू शकत नाही. पण यांनी डायरेक्ट नावं लावली वरनं. म्हणजे खाजगी मालमत्तेवर खाजगी मालमत्तेवरती त्यांनी नाव 7/12ला नावं आली डायरेक्ट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची. हे वाईट आहे. हे कुठेही होऊ नये. म्हणजे कुणीही शेतकरी असू दे, भले 1 गुंठा जरी असला एखाद्या गरीब शेतकऱ्याचा तरी त्याच्यावर अन्याय होऊ नये. तर बरेच जण गोड बोलून घोषणा आश्वासनं देऊन जातात आणि त्याची कृती काय होत नाही. मी तर आता बघतोय की एकूण महाराष्ट्रातलं जर बघितलं तर किती आमदार गब्बर झाले आहेत, कसे झाले, काय झाले काय माहीत नाही. कारण कालची जी एक बातमी वर्तमानपत्रात वाचली होती, चॅनल्सवरती बघितलेली होती की 2.5 कोटी एका आमदारांचे सापडतात आणि ते आमदार सांगतात माझ्या बायकोला नेसायला साडी नव्हती. म्हणजे हे भयानक आहे. मग या आमदारांकडून एवढे पैसे कुठून येत असतील किंवा ते आता माझे नव्हे म्हणणे हे चुकीचं आहे. म्हणजे कुठल्याही आमदारानं फक्त स्वचा विचार न करता माझ्या मतदारसंघातले जे काही तरुण आहेत, जे काही गरीब आहेत, त्या सगळ्यांचा कसा तुमच्याबरोबर विकास होईल ही भूमिका घ्यावी, हीच माझी भूमिका आहे. आणि एकूण मतदाराचा कल बघत असताना आपल्याला अजून निश्चित चित्र असं काय पाहायला मिळत नाही. कारण एक 4-5 दिवस गेल्यानंतर किंवा 8 दिवसानंतर त्याचा कल स्पष्ट होईल काय आहे ते. या दृष्टीने त्यावेळी बोलता येईल आपल्याला. धन्यवाद. काय सांगाल, धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत तुमच्या मतदारसंघात आहे. नेमकं वातावरण काय तयार झाले, काय झालं असेल तर काय, नसेल तर नेमकं काय स्थिती आहे? नाही, वातावरण हे काय सांगता येत नाही अजून. म्हणजे काय अजून हे काय होत तयार नाही. झालं नाही झालं. मला सांगायचं होतं रस्त्याचं हे. काय झालं तुमचं, काय नेमकी समस्या काय? हे इथून कौलवपासून ढेरेवाडीपर्यंत रस्ता झाला, त्याच्यात जवळजवळ 7 गुंठे जमीन माझी गेली आहे. बरं. आणि ते कुठल्या ह्याच्यात म्हणजे कुठल्या फंडात ना हे काय न विचारता केलं आहे ते. म्हणजे आत्ताच मी एक ऐकला प्रकार की थेट शेतकऱ्यांच्या 7/12वर
MIDC सारखा प्रोजेक्ट दिसला तर तसं तुमच्या मतदारसंघात तुमच्या काय झाले का आमचं नेमकं काय झालंय रस्ता गेलाय 7 गुंठे जमीनच गेली आहे 7 गुंठे जमीन 7 गेली. गुंठे जमीन गेली बरं तुमची जमीन गेली तुम्हाला विचारलं गेलं न विचारता गेली न विचारता गेली? नाही विचार नेमकं काय झालंय ते सांगा. मग ते कुठल्या तरी फंडातनं म्हणाले ते फंड सांगायला नाही त्याने ते पिंपळवाडीचे सुभाष भोपळे त्यांनी काहीतरी हे घेतलेलं आहे ते हां आणि त्यामुळे ते सांगितलेलं नाही रस्ता झाल्यानंतर आम्हाला समजले म्हणजे थेट तुमची 7 गुंठे जमीन गेली पण अजून तुम्हाला माहित नाही ते कशासाठी गेली. नाही नाही. नंतर ह्या फंडातनी आम्ही विचारायला गेलो तर ते तहसीलदारला विचारला हे करा ते करा. आपलं नाव कसं आणि आपण राहताय कुठं? लक्ष्मण विष्णू पाटील इथंच राहतोय कौलवमध्ये. कौलमध्ये. हो. मग तुम्ही तुमची जमीन गेल्यानंतर काय विचारलं नाही प्रशासनाला किंवा नंतर विचारलं आम्ही नंतर विचारलं त्यावेळी मग सांगितलं की इथं गावात काय चालत नाही त्यांच्या वरच्या लेवलनं केलेलं आहे हे आहे बरंच हे आमचं ह्यांचं सुद्धा राजू जरा एक मिनिट. त्यांची सुद्धा एक गेली. दहा- हो, केवढी गेली? त्यांची जवळ 10-12 गुंठे गेली आहे. 1-2 तिकडे नाही तर मग बांध गेल्यात सगळ्यांचे. मग आमची एक 7 गुंठे म्हणजे जमीनच कमी आहे आम्हाला एवढ्यावरच आमचं हे होतं. त्यावर आहे मी काही स्थानिक बसलेले आहेत त्यांना विचारूया नेमकं काय वातावरण आहे सध्या कौलमध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं. आता परिस्थिती अशी आहे आत्ताच म्हणजे के पी पाटील साहेबांचं नाव आत्ता डिक्लेअर झालं आहे आंबेडकर साहेब आत्ता आजी चर्चेत म्हणजे बरेच आहेत खरं आत्ता सुरुवात झालेली आहे म्हणजे अजून कुणाचा कल अजून काय कळत नाही हा म्हणजे मुख्य पॉईंट आहे आणि त्यामुळं अजून वातावरण निर्मिती होईपर्यंत काय सांगता येत नाही कोणाच्या बाजून किती मतदान आहे काय होईल खरं कौलोच्या दृष्टिकोनातून कौलो हा धैर्य पाटलांचा मोठं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली हा गाव आहे त्यांच्याजवळ 60-70% त्यांची हे आहे आणि ते त्यांच्या बाजून ते आता आहेत के पी पाटलांची जाव आहे त्यामुळं कौलो KP पाटलांच्याकडे दिसतोय. बर मला सांगा गेल्या आता नेमके इथल्या येणाऱ्या आमदाराकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा काय विकास व्हायला पाहिजे तुमचं वाटतं आमदाराकडनं. काय म्हणजे आता आजची सध्याची परिस्थिती अशी आहे आपल्याकडं मुलांची म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मुलांची शिक्षण भरपूर झालेलं आहे तर त्यांना नोकरी नाही आहे हा मेन म्हणजे त्यांच्याकडे रोजगाराचा हा प्रश्न मोठा आहे त्यांना रोजगार मिळावा हीच अपेक्षा आहे. खेळाडू आहेत आमच्या गावात बरेच खेळाडू आहेत आता आमच्या इथं कबड्डीचा गेम आहे किंवा स्विमिंगचा गेम आहे म्हणजे 5% आरक्षण खेळाडूंना दिलं जातं आहे तर त्याच्यापासून म्हणजे लोकांच्या पुत्र अजून ते पोचत नाही खेळाडूंचं किंवा आता मी स्वतः खेळाडू आहे स्विमिंग माझा गेम आहे खरं असं गेम खेळाडूंसाठी आरक्षण वगैरे ते आहेत त्याच्यासाठी प्रयत्न व्हावात त्या व्हायला पाहिजेत. हे झालं विकासाच्या बाबतीत खरं काय राज्याच्या लेवलला बघितलं जातं तर तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढत सुरू आहे तर त्याच्यावर काय तुमच्या गावकऱ्यांची काय भूमिका आहे तुमची राहू दे गावकऱ्यांची सांगा. गावकऱ्यांची म्हणजे कशी परिस्थिती आहे जी गुवाहाटीला गेलेत त्याचा सगळे ते नाराज दिसतात सगळे आता तुम्ही लोकसभेचं चित्र पाहिलं की त्याचा लोकांनी एवढं त्यांनी प्रचार करून हे करून सुद्धा त्यांची पिछाटी झाली म्हणजे ह्याचं कारण लोकांच्या मनात रोष आहे की फोडाफोडीचं राजकारण जास्त चाललं आहे हे फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्यावरती नाराज आहेत लोक. पण ते गुवाहाटीला नाराजी असण्याचं नेमकं कारण काय आहे नेमकं गुवाहाटीला गेले म्हणजे नाराज म्हणजे काय पक्ष फोडून सत्ता मिळवणं हा म्हणजे शिवसेना फोडली ह्याबद्दल शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली म्हणजे ह्यांच्या लोकांच्यात मेन गट तयार म्हणजे पक्ष त्यांची विचारसरणी सगळीच विस्कटली ना म्हणजे जे त्यांची पक्षाची जी विचारधारा होती ती विचारधारा एक राहिलेलीच नाही फक्त सत्तेसाठी लोक आपल्या इकडे तिकडे जातात हाच विषय झाला आहे. ओके म्हणजे पक्षांतर जे झाले ते केवळ सत्तेसाठी झाले आणि ते जनतेला आवडलेलं नाही असं नाही आवडलेलं नाही सत्तेसाठी लोक जातात हे लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे त्यांच्यावरती रोष जास्त आहे. मग मला सांगा ह्या सत्तांतराचा किंवा पक्षफुटीचा मतदानावर परिणाम होणार कारण लोकसभेला तुम्ही पाहिलंय लोकसभेला प्रत्यक्ष तुम्ही पाहिलंय कारण एवढी सगळे ते एकत्र असताना शरद पवारसारखा वयानं 80 वर्षाचा असताना 82 वर्ष आणि त्यांच्या बाजूनं लोकांचा कल आहे म्हणजे काहीतरी बदल म्हणजे लोकांच्यात झालेला आहे की पैसे त्यांचं आता पैशाच्या जोरावरती राजकारण राहिलेलं नाही लोकांचं वैयक्तिक मतं आता तयार व्हायला लागले म्हणजे थोडक्यात विकास झाला तरच लोक मतदान करतात नाहीतर नाही. म्हणजे तुमचं थेट असं म्हणणं आहे की जर माणसांचा तुम्ही जर विकास करत असाल तर आमदाराला माणसं प्रेफरन्स देतील किंवा निवडून देतील. हो तसंच आहे कारण
आज मतदान जर लोक जर इथं जर आमदार आता आमच्या इथं प्रवासी उपोषण झालं, आमदार वगैरे इथं आलेच नाहीत. त्यांचं रस्त्याकडला जमीन आहे, ते रस्त्याची जमीन त्यांनी हस्तांतरित केली. त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता मग त्यांना कल्पना द्यायला पाहिजे होती की बाबा हा इथं प्रोजेक्ट होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय लागेल ते आम्ही त्या पद्धतीने खरेदीपत्र किंवा काय असेल त्या पद्धतीनं डायरेक्टली त्यांच्या नावावर म्हणजे MIDCची औद्योगिक हे जमीनच त्यांच्याकडे हस्तांतरित करून दिली. म्हणजे त्यांच्या नावाली जमीन ते औद्योगिक त्यांना क्षेत्रात वर्ग झाले. त्यांनी 7/12 काढताना त्यांच्या लक्षात आलं. मग त्यानंतर तिथनं प्रक्रिया चालू झाली. त्यांनी गावातून म्हणजे लोकांसंग पुढे चर्चा केली आणि हा त्यांनी उपोषणचा मार्ग घेतला. उपोषणाचा मार्ग काढला तर मग त्यांच्या नावाल्या जमिनी त्यांना मिळाल्यात का? नाही, अजून त्याला स्थगिती फक्त दिली. म्हणजे त्यांच्या जमिनी स्वतःच्या मग आता त्यांना मिळालेल्या नाहीत अजून त्यांच्या नावावरती त्यांच्या अजून 7/12 ती औद्योगिक संस्थेच्या नावावरतीच आहे. बरं, मग ह्याला काय मार्ग काय काढणार आहे तुम्ही? आता त्यांच्यावरती शासकीय आदेशाने काय केलं, आता इलेक्शन पुढे आहे, त्यांनी फक्त स्थगितीचा आदेश दिला आहे. म्हणजे इलेक्शन आहे म्हणून स्थगिती दिली असं म्हणायचं. त्याचा अर्थ तसा आहे ना. सध्या तुमची लढाई जर बघितलं तर धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशीच लढाई होणार आहे. चेहरे बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत. तर नेमकी काय भूमिका असणार आहे? मतदार म्हणून तुमची भूमिका काय? मतदार म्हणून जर बोलायचं झालं तर आज KP साहेब योग्य आहेत की त्यांनी सहकार साखर कारखाना असेल किंवा बाजार समिती असेल इतर ठिकाणी बऱ्यापैकी चांगलं काम केलं आहे त्यांनी. आंबेडकर साहेब हा विषय असा येतो की आंबेडकर साहेबांनी फक्त हे कॉन्ट्रॅक्टरच जपलेत. मग रस्त्याची वगैरे कामे असतील काय असतील. आता आमच्या इथे एक 5-6 अपघात झाले तिथं आता थोडे दिवसापूर्वीच. मागच्या थोडा पाऊस झाला त्या काळात बऱ्यापैकी अपघात झालेत. अपघात झाले म्हणजे नेमकं कारण काय होतं त्याचं? रस्त्यांचं निकृष्ट काम. आता आपल्या गावात कौलवात वरून खाली येताना पहिल्यांदा जो रस्ता दिसतोय तिथं तरी 1.5 वर्षातच तो खराब झाला आहे. एक पावसातच खराब झाला आहे तो. आता खालचा 2 टप्पे चांगले आहेत, बऱ्यापैकी चांगले आहेत. ते वरचा पहिला टप्पा आहे तो तरी एकदमच निकृष्ट झाला आहे. मग कामाकडे लक्ष नाही. भरपूर कामं आणली असतील, मला काय त्याबद्दल काय म्हणायचं नाही. मग आपल्या गावात पण बरीचशी कामं दिल्यात आंबेडकर साहेबांनी, तर त्या कामाची दर्जाच चांगला नाही. कामं किती जरी असले तर त्याच्या दर्जावरच तुम्ही प्रश्नचिन्ह. माझा विषय असाच आहे की दर्जा नाही, त्या कामांना दर्जा नाही. फक्त चांगला दर्जा असता तर बरं झालं असतं. आंबेडकर साहेबांची धडाडी वगैरे हा सगळा ठीक आहे, गोष्टी ठीक आहेत, बऱ्याचशाच कामाच्या गोष्टी चांगल्या पण आहेत. तर असं नाही की त्यांनी दर्जाकडे कधी लक्षच दिलं नाही. फक्त पाठीमागची जी काय लोक आहेत ती सांभाळायसाठीच काम चाललंय का काय असं वाटतं. तुम्ही थेट कॉन्ट्रॅक्टरांचं नाव घेतलं, कसं काय नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? कुठलं काम दाखवा की कौलात कुठलं काम असं दिसतंय बघा. आपल्या गावातच बाहेरचं राहू देतेस तिकडे. आता रस्त्याला परवा एक मनुष्य मेला आपल्या इथला, ॲक्सिडेंट झाला. मग तो म्हणजे मृत्यूच डायरेक्ट? हो, आत्ता अजून 12 दिवस व्हाय नाहीत त्याचे. अरे बाप, असा विषय आहे. त्या पद्धतीनं थोडंसं आपला कल दिसतोय तो KP साहेबांच्याकडे दिसतोय की बाबा याच्या पाठीमागं त्यावेळी निधी आणला म्हणजे काय, आमदार साहेबांनी निधी आणला, निश्चित आणला आहे, चांगलं काम केलं, प्रश्न नाही. तर निधी हा कसा वितरित व्हायला पाहिजे किंवा वापरला किती कसा तो बघायला पाहिजे पहिला. दुसरा काही विषय असा नाही. आणि कौलो अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांनी चर्चेत आलं. माझ्या माहितीनुसार 7 ते 8 गट गावात आहेत किंवा मतदारसंघाचे प्रश्न असतील. या संदर्भानं नेमके काय वातावरण काय तुमचं? कौलोचं राहू दे, पण मतदारसंघाचं वातावरण नेमकं काय तुमच्या अनुषंगानं काय वाटतं? नाही, मला वाटतं आता एकतर पहिला हॅट्रिक होत नाही आपल्या राधानगरी तालुक्यात, राधानगरी मतदारसंघात. इथून पाठीमागचा इतिहास 2 वेळा. आणि आता तिसरी टर्म आहे, बदल हा निश्चित होईल, निश्चित बदल निश्चित होईल. कारण काय त्याच्या नेमकं? त्याच्या पाठीमागचं तुम्ही मगाशी सांगितलं, पण त्याच्या व्यतिरिक्त आणि काय कारणं आहेत का? विद्यमान आमदारांना रोष असण्याबद्दलची काय आणि काय कारणं आहेत का? का त्याच कारणामुळे तुम्ही बदल होईल असं म्हणताय? साहेब, आपल्या इथं गायरानाला MIDC आणायचा विषय होता. सर्वसाधारण मला वाटते आपले किती 50 एकरावर. आता 50 एकरावर MIDC केवढी होणार आहे हा एक प्रश्न आहे. किंवा एकतर MIDCला जागा किती पाहिजे. इथं एवढ्या म्हणजे डोंगर कापारीत कुठं येऊन MIDC होणार, तिथं उद्योग काय येणार, काय पिठाच्या गिरण्या होणार का, हा एक विषय येतो. किंवा नेमकं उद्योग, गावातली लोक उद्योग करतील, त्यांना रोजगार मिळेल, रोजगार उपलब्ध व्हायला तिथं उद्योग किती येणार त्यातनं. आणि आमचा उदरनिर्वाह ते जनावरांच्यावर आहे, शेती आणि जनावर. आमच्या गावाला सर्वसाधारण मला वाटते 300 हेक्टर क्षेत्र आहे फक्त. मग यातलं पण क्षेत्र जर जायचं म्हणलं ज्या जनावरांच्यावर, आमच्या गावची लोकसंख्या 4,500 म्हणजे मतदार 4,500 आहेत. आणि एवढ्या ह्या लोकांच्यातनं ते पण तोंडचा घास काढून घेणं बऱ्यापैकी. आम्ही पण भेटलेलो आमदार साहेबांना, आमदार साहेबांनी ते थांबवतो म्हणून सांगितले, त्यामुळे कदाचित ते थांबल पण, त्याचा काही विषय नाही. खरं हा विषय म्हणजे कुठं काय असायला पाहिजे, यायला नको पाहिजे.
आणि आम्ही तो उपोषणला बसलेलो त्या काळात आमदार साहेब आले पण नाही तिकडे. म्हणजे उपोषणाला सुद्धा तुम्ही बसलेला तर हो, इथं उपोषणला महेश पाटील, योगेश पाटील यांनी आमरण उपोषण केलं होतं. सामंत साहेबांच्या किंवा आमदार साहेबांच्या असेल त्यांच्या प्रयत्नातनं तर परत ते आपण उपोषण स्थगित झालं. बऱ्यापैकी स्थगित झालं ते उपोषण स्थगित झालं. त्यांनी नंतर आपल्याला पत्र दिलं MIDC मार्फत की बाबा आपण ते थांबवतोय म्हणून, म्हणजे स्थगिती देतोय. आता ती स्थगिती कुठंपर्यंत राहणार आहे हा पण विषय आहे की बाबा त्याच्यावर 100% विश्वास नाही की बाबा ती थांबेल. आणि आपल्या गावाला MIDC नको आहे. माझा वैयक्तिक विषय की बाबा नको आहे. हे जनावर आमचे आहेत, त्यावरती आमचा उदरनिर्वाह आहे. ते सुरू राहू द्या. हां, ते राहू देत. तर MIDC येऊन किती लोकांना रोजगार मिळणार आहे बरोबर हा प्रश्न येतोय की बाबा MIDCतनं एक गावातले तरुण आहेत आणि ती बाबा त्या क्वालिटीचं शिक्षण आहे का आमच्याकडे. आता साहेबांनी तिकडे पालला एक हे काढले इंजिनिअरिंग कॉलेज आणि काय कृषी कॉलेज काढले. अतिशय उत्तम काम आहे. तसं जर इकडे काढलं असतं तर आम्ही खरोखर मी उपोषणला बसलो असतो की बाबा साहेबांना ती जागा द्या घरांची किंवा शिक्षण संस्था ते होऊ देत. मग असे चांगले प्रोजेक्ट तुम्ही आणा गावासाठी, आम्ही सपोर्ट करू. हे कसं झालं की MIDC मग ते बऱ्यापैकी त्यांच्यावर आरोप पण होतात की धबक्यावादात चर्चा पण असते की बाबा आमदार साहेब जमिनी घेतात वगैरे. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ते आकुर्डीचा विषय पण आला. आमच्या काळातच आकुर्डीची लोक पण काहीतरी उपोषणला बसली होती, आंदोलन केलं होतं त्यांनी, असा विषय होता तिथं. आता ती आकुर्डीची एवढी मोठी MIDC, आता इथं टिपकुलीला MIDCला मंजुरी आहे असं म्हणतात. पण आहे MIDC मंजूर आहे असं मी काय बघितलेलं नाही, कुठली कागद काय मी बघितलेली नाहीत. खरं ठिपकुर्लीची MIDC तिथं जर लोक तिथं आणा म्हणतात कारण तिथं क्षेत्र जास्त आहे. आमच्या गावाला क्षेत्र नाही साहेब. इकडं पलीकडं 200 मीटरवरती नदी आहे आमच्या आणि वरती 200 मीटरवरती डोंगर आहे. आणि जी जागा आहे गायरान म्हणतात ना लोक, गायरानची जमीन कडी कपारीची आहे. तिथं खाली जे 50 एकर क्षेत्र आहे हे 50 एकर क्षेत्रच फक्त आमचं चराऊ रान आहे आणि तेवढ्यावरतीच आमचा उदरनिर्वाह आहे. बरं, हे झालं MIDCचं. पण तुम्ही मगाशी म्हटला की KP पाटलांच्या बाजूनं कौल वगैरे, KP पाटलांच्या बाजूनं कौल, नेमका काय विश्वास वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय? पण सांगतो साहेब तुम्हाला की त्यांच्या काळात सुद्धा आमच्या गावाला बराचसाच निधी आलाय. बराचसा झालाय असं काय नाही. आणि आमदारांनी निधी आणला म्हणजे एक चांगलं काम केलं, वडून आणायचं काम केलं. हे दोन्ही पण त्या काळात KP साहेबांनी 10 वर्ष केलीत, आंबेडकर साहेबांनी 10 वर्ष केलीत, सगळ्यांनीच आणलं. त्या काळात जो निधी मिळत होता तो त्या लोकांनी आणला. असं काय नाही की बाबा त्यांनी कुठनं दुसरीकडनं आणलंय, डाका डालून आणलाय का कोणी नाही. म्हणजे आमदाराचं कर्तव्य आहे म्हणायचं. हां, बरोबर. हा विषय आहे की बाबा आमदारांचं ते कर्तव्यच आहे की निधी आणणं. हां, चांगल्या पद्धतीने निधी आंबेडकर साहेबांनी 100% निधी जास्तीत जास्त आणलाय, त्याबद्दल काही दुमतच नाही. आणि त्यांची धडाडी पण आहे, त्याबद्दल पण आम्हाला काय प्रश्नचिन्ह करायचं नाही. माझा प्रश्न काय आहे की तुम्ही KP पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला तर नेमका त्याच्या पाठीमागचं काय वाटते तुम्हाला, कोणती शाश्वत कारण आहेत? 2 कारणं मी सांगतो साहेब तुम्हाला. एक तर बिद्री कारखान्यासारखा कारखाना, आज आमचा भोगावती कारखाना एवढा अडचणीत आहे किंवा इतर कारखाने जिल्ह्यातले एवढे अडचणीत आहे आणि त्यांचा कारखाना एवढा चांगला चाललाय. हा एक म्हणजे त्यांचा एक अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे तो एक विषय आम्हाला भावतोय. दुसरी गोष्ट काय, बाजार समितीला KP साहेबांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं होतं. बाजार समिती एवढी मोठी अडचणीत असताना ती नफ्यात आणली गेली. म्हणजे कुठेतरी आहेत त्यांच्यात गट्स की बाबा ते चांगलं चालवण्याचे गट्स आहेत. त्यामुळे वाटतंय की बाबा कदाचित तुम्हाला वाटतं की तुमचे काही प्रश्न आहेत स्थानिकचे किंवा काय आहे ते आमदार झाल्यानंतर ते सोडवतील हे तुम्हाला निश्चित आणि म्हणूनच तुम्हाला आमदार म्हणून ते मला वाटतं KP साहेब योग्य आहेत. तर या होत्या कौलवमधील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया. कौलवच्या नागरिकांशी चर्चा केल्यानंतर मला काही गंभीर गोष्टी कळाल्या, ज्याच्यामध्ये एखाद्याच्या युवकाच्या खाजगी जमीन असणारी थेट MIDCत वर्ग केली जाते, न विचारताच MIDC थेट राज्य सरकार अधिग्रहित करतं. यासारखे अनेक वेगवेगळे प्रश्न असतील. मात्र आम्हाला विकास करणारा आमचा आमदार पाहिजे आणि जो विकास करणार त्यालाच आम्ही नेतृत्व देणार, अशी कौलवकरांची भूमिका आहे. आज काही प्रतिक्रिया आपल्याला अशा मिळाल्या ज्याच्यातनं आज आम्ही तुम्हाला थेट सांगू शकत नाही की आम्ही पर्याय म्हणून कुणाला निवडणार आहे, मात्र आमचा विकास जो करणार त्यालाच आम्ही आमदार म्हणून निवडणार, अशी थेट भूमिका कौलवकरांची आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.